राज्य सरकारनं माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर आता या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील तहसील कार्यालय आणि सेतू बाहेर महिलांच्या रांगा पाहायला मिळतात। उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखले यासाठी महिलांना त्रास सहन करावा लागतोय। नागरिकांनी पालघर तहसील कार्यालयाबाहेर सुद्धा तुंबळ गर्दी केली। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची गर्दी किंवा लाभार्थ्यांची गर्दी जी आहे ती तहसील कार्यालय असेल किंवा ग्रामपंचायत कार्यालय किंवा तलाठी कार्यालयामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। मी सध्या पालघरच्या तहसील कार्यालयाच्या इथे आपण बघू शकतोय की काल जी अर्जामध्ये जी शिथिलता आहे ती करण्यात आल्यानंतर तोबा गर्दी जी आहे ती पालघरच्या तहसील कार्यालयामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। एकूणच बघायला गेलं तर कागदांची जुळवाजुळव जी करण्यासाठी एकंदरीत ही गर्दी जी आहे ती आपल्याला मिळत आहे। मात्र जी मुदत होती ती 15 दिवसाची ठेवण्यात आली होती, मात्र ती मुदत आता 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आल्यानंतर देखील कागदपत्रांमध्ये कुठेही त्रुटी आढळू नये किंवा कागदपत्र मिळण्यास विलंब होऊ नये या दृष्टिकोनातून एकंदरीत ती उपाययोजना जी आहे ती महिलांकडून करण्यात येते। मात्र एक तहसील कार्यालय असेल किंवा ग्रामपंचायत कार्यालय असेल किंवा तहसील कार्यालय येथे महिलांच्या ज्या गर्दी आहेत ती तोबा गर्दी